ईवे बिल काय आहे? ईवे बिल काय आहे? ईवे बिल एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये टॅक्सपेयर रजिस्टर पर्सन ज्यावेळेस गुड्सचं मुवमेंट करेल, मग तो सप्लायर असो किंवा रिसिपियंट असो, ज्या गुड्सची मुवमेंट होणार आहे ती मुवमेंट सुरू होण्या अगोदर म्हणजे प्रियर टू द कमेन्समेंट ऑफ द मुवमेंट ऑफ गुड्स त्याविषयीची इन्फॉर्मेशन, ते गुड्स मुवमेंट कुठनं सुरू करणार आहेत आणि ते गुड्स कुठे पोचवले जाणार आहेत याविषयीची माहिती ऑनलाईन अपलोड केली जाते आणि मग ती माहिती गव्हर्नमेंटकडे उपलब्ध असते. तसं एखादं शॉप आहे, फॅक्टरी आहे, तिथे गुड्स लोड केले व्हेकलमध्ये, जसं हे व्हेकल असेल यात लोड केले तर त्यानंतर ह्या व्हेकलमध्ये जे गुड्स आहेत त्याविषयीची इन्फॉर्मेशन म्हणजे गुड्सचं नाव, HSN कोड, क्वांटिटी, त्याचा रेट, त्याच्यावरती ॲप्लिकेबल असलेला GST रेट, एकूण GST, हे गुड्स कोण पाठवतो आहे, कन्सायनर कोण आहे, कोणासाठी पाठवतो आहे, कोणाला हे गुड्स मिळणार आहेत, हे सप्लायर, रिसिपियंट, पाठवणारा, ज्याला पाठवले जातात तो, याविषयीची माहिती ऑनलाईन अपलोड केली जाते. अपलोड केल्यानंतर मग जिकडे गव्हर्नमेंटचे चेकपॉईंट असतील तिकडे जेव्हा ती गाडी येईल तेव्हा गव्हर्नमेंटकडे ही माहिती उपलब्ध असेल, तिची GST डिपार्टमेंटकडे ही माहिती उपलब्ध असेल की ज्यावेळेस ही माहिती ऑनलाईन GST पोर्टलवरती अपलोड केली जाते तेव्हा तिकडे एक युनिक नंबर जनरेट होतो, ईवे बिल नंबर, आणि तो ईवे बिल नंबर डिपार्टमेंटकडे असतो. गाडीचं व्हेकलचा नंबर आणि इतर इन्फॉर्मेशन ही GST डिपार्टमेंटला अगोदरच मिळालेली असते. त्यानुसार ते चेक करतात की जी गाडीचा जो नंबर आहे त्यामध्ये काय कोणाचा माल आहे, तो कुठनं मुवमेंट व्हायला सुरुवात झाली, तो कुठे पोहोचणार आहे, ओरिजिन काय, त्याचं डेस्टिनेशन काय, याविषयीची सगळी माहिती जी आहे ती GST डिपार्टमेंटकडे उपलब्ध असेल. जेव्हा गाडी येईल चेक पोर्टला ते चेक करतील आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन करायची गरज असेल त्या गाडीमध्ये फिजिकली चेक करायची गरज असेल तर चेक करतील, अदरवाईज ती गाडी पुढे निघून जाईल. म्हणजे कुठल्या गाडीतनं कोणाचा कुठल्या प्रकारचा माल कुठे मुवमेंट करून नेला जातो आहे याविषयी गव्हर्नमेंटकडे माहिती असेल आणि त्यावरती किती टॅक्स ॲप्लिकेबल आहे याविषयीची माहिती पण गव्हर्नमेंटकडे उपलब्ध असेल. आता यातनं फेक इन्व्हॉइसिंग होऊ नये हा त्याचा मुख्य उद्देश आहे की जे गुड्स मुवमेंट होते त्याचं इन्व्हॉइस बनला पाहिजे किंवा इन्व्हॉइस बनला आहे अगोदरच, मग त्याचं जर त्याचं सप्लाय नसेल तर मग इन्व्हॉइस नाही बनणार, मग डिलिव्हरी चलन बनेल. जर जॉबवर करता गुड्स चाललेत डिलिव्हरी चलन बनेल, एक्झिबिशन करता काही गुड्स चाललेत डिलिव्हरी चलन बनेल. सेल और रिटर्नची जी प्रोव्हिजन आहे 31(7) मध्ये त्यासाठी जर गुड कुठे मुवमेंट करून चालले असतील डिलिव्हरी चलन बनेल. ॲक्च्युली जेव्हा सप्लाय होईल त्यावेळेस काय होईल, त्याचं टॅक्स इन्व्हॉइस बनेल. पण जर अदर दॅन सप्लाय असेल आणि गुड्सचं मुवमेंट होईल तर त्याविषयी डॉक्युमेंट बनेल, डिलिव्हरी चलन, आणि मग डिलिव्हरी चलना थ्रू जे गुड्सचं मुवमेंट होते त्याविषयीची इन्फॉर्मेशन जी आहे ती इथे सप्लाय आहे किंवा सप्लाय नाही आहे. तर मग सप्लाय नसेल तर एक्झिबिशन करताय, एक्झिबिशन ऑफ फेअर, जॉबवर करताय, मग तो ऑप्शन चूज केला तर खाली इथे डॉक्युमेंट टॅक्स इन्व्हॉइस नाही त्यामुळे डिलिव्हरी चलन येईल. तर जॉबवर करताय किंवा अदर दॅन सप्लाय असेल तर मग इथे काय येईल, डिलिव्हरी चलन येईल. आणि जर सप्लाय असेल तर इकडे टॅक्स इन्व्हॉइस येईल. जर मी इम्पोर्ट केलं आहे तर मी इन्व्हर्ट देईन इकडे, आणि मग इथे इन्व्हर्ट द्यावरती इकडे एक्सपोर्ट दिसतं, इकडे इम्पोर्ट येईल, आणि खाली इकडे बिल ऑफ एंट्री डॉक्युमेंट टाईपमध्ये मला दिसेल. बाकी इथे इन्फॉर्मेशन जी भरायची आहे आणि ही इन्फॉर्मेशन भरल्यानंतर हे सबमिट केल्यानंतर एक युनिक नंबर, ईवे बिल नंबर हा मिळेल, युनिक ईवे बिल नंबर मिळेल, EBN. अपॉन जनरेशन ऑफ द ईवे बिल ऑन द कॉमन पोर्टल a unique ईवे बिल number shall be made available on the supplier, the recipient and the transporter on the common portal.